नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमित डोसी अंडरस्कोर केमिस्ट्री या आपल्या आवडत्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो. सो आजच्या सेशनचा टॉपिक आहे डिस्टिंग्विश टेस्ट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सी, केमिस्ट्री इज नॉट ऑल अबाउट गेसिंग, इट्स ऑल अबाउट द टेस्टिंग. साध्या भाषेत सांगतो. सपोज वी आर सफरिंग फ्रॉम फीवर, आपल्याला ताप आला आणि आपण डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर आपल्याला सांगतात त्या ठिकाणी लॅब टेस्ट करून घ्या काही दिवसानंतर, कारण हा ताप नेमका कशामुळे, दॅट वी हॅव टू टेस्ट. अगदी त्याच पद्धतीने एव्हरी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हॅज इट्स ओन आयडेंटिटी. येस ऑर नो? अँड वी हॅव टू प्रोव्हाइड इट्स आयडेंटिटी कार्ड टू देम, की बाबा तू अल्कोहोल आहे, जर अल्कोहोल असेल तर त्यात तू प्रायमरी आहे, तू सेकंडरी आहे, तू टर्शरी आहे, तू अमाइन आहे, तू त्या ठिकाणी अल्डिहाइड आहे, तू किटोन आहे, अशा पद्धतीने. सो दिस इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक मित्रांनो, डिस्टिंग्विश टेस्ट. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी हॅव टू स्टार्ट. आता पहिली डिस्टिंग्विश टेस्ट आहे मित्रांनो लुकास टेस्ट. ट्राय टू अंडरस्टँड. आता ह्या लुकास टेस्टमध्ये स्टार्टिंग मटेरियल काय लक्षात घ्या. ही टेस्ट कशासाठी, कशाच्या आयडेंटिफिकेशनची. तर लुकास टेस्टमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल यांना डिस्टिंग्विश केलं जातं मित्रांनो. समजा तुम्हाला 3 अननोन सॅम्पल दिले, अननोन टेस्ट ट्यूब आहे, त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल आहे, आणि वी हॅव टू जज की प्रायमरी कोणता आहे, सेकंडरी कोणता आहे, टर्शरी कोणता आहे. ओके. आता हे जज करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी जजची भूमिका कोण त्या ठिकाणी पार पडणार आहे, लुकास रिएजंट. नथिंग बट रिएजंट. ही टेस्ट परफॉर्म करण्यासाठी जो रिएजंट आहे तो आहे लुकास रिएजंट. काय मित्रांनो हा लुकास रिएजंट? लुकास रिएजंट आहे ZnCl2, अनहायड्रस ZnCl2. अन म्हणजे नाही, हायड्रस म्हणजे हायड्रा पाणी. येस ऑर नो? एकदम ड्राय कंडिशन मध्ये असलेला ZnCl2 आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मित्रांनो HCl. सो अनहायड्रस ZnCl2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl इज द रिएजंट. आता त्याच्यामध्ये स्टार्टिंग काय सांगितलं मी तुम्हाला, स्टार्टिंग ऑब्विसली अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी. सी, जेव्हा कोणत्याही अल्कोहोलला, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोलला जेव्हा आपण लुकास रिएजंट सोबत त्या ठिकाणी रिॲक्ट करतो, त्यावेळी देयर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लाउडी सोल्युशन. क्लाउड तयार होतं, प्रेसिपिटेट टाईप कंडिशन तयार होते. थोडक्यात ते सोल्युशन क्लाउडी बनतं. मग आता जस्ट वी हॅव टू ऑब्झर्व या 3 टेस्ट ट्यूबमध्ये, ट्राय टू अंडरस्टँड की कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये हा क्लाउडीनेस त्या ठिकाणी इमिजिएट आला, फास्ट आला. एक साधं उदाहरण सांगतो. समजा एखादा प्रश्न एखाद्या शिक्षकाने क्लासमध्ये विचारला, एखादा कोणताही क्वेश्चन असेल, तर सगळ्यात पहिले म्हणजे प्रश्न विचारायचा, अर्धा प्रश्न विचारायचा, नंतर काही विद्यार्थ्यांकडे उत्तर असतं, ते इमिजिएटली सरांना सांगतात सर 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 या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे. सो असे जे विद्यार्थी असतील, अगदी त्याच पद्धतीने इमिजिएटली इन्स्टंट विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या ठिकाणी म्हणजे रिॲक्शन सुरू झाल्या झाल्या जे क्लाउडीनेस तयार करतील ते टर्शरी अल्कोहोल असतील. सेकंड कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची, जे म्हणतील सर 5-10 मिनिटं द्या, सांगतो उत्तर, 5-10 मिनिटं द्या. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे हा रिएजंट टाकल्यानंतर जे अल्कोहोल क्लाउडीनेस फॉर्म व्हायला 5 ते 10 मिनिट घेतील. काही पुस्तकात 2 ते 8 मिनिट आहे, 2 ते 10 मिनिट आहे, 5 ते 8 मिनिट आहे. सो जनरली 5 ते 10 मिनिटात जर क्लाउडीनेस तयार होत असेल तर तो अल्कोहोल काय मित्रांनो, सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि एक सिस्टीम किंवा एक टेस्ट ट्यूब तुम्हाला अशी मिळेल मित्रांनो, ज्यामध्ये क्लाउडीनेस तुम्हाला ऑब्झर्व होणार नाही, आणि तो क्लाउडीनेस ऑब्झर्व होईल ओनली विथ द हेल्प ऑफ काय मला सांगा, हिटिंग. आणि अगदी ह्याच पद्धतीने म्हणजे थोडक्यात काय करायचं, सॅम्पल घ्यायचे अननोन 1 2 3, त्यात अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकायचं. इमिजिएट प्रेसिपिटेट तयार झाला की टर्शरी अल्कोहोल. जर 2 ते 5 किंवा 5 ते 10 मिनिटात प्रेसिपिटेट तयार झाला तर सेकंडरी अल्कोहोल. प्रेसिपिटेट दिसतच नाहीये आणि हिट केल्यानंतर त्या ठिकाणी क्लाउडीनेस आपल्याला दिसतोय, क्लाउडीनेस जनरली, तर तो काय आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे मित्रांनो. सो यालाच आपण टर्बिडिटी पण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो दिस इज लुकास टेस्ट. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून क्लिअर करू आपण. सपोज हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल त्या ठिकाणी आहेत. यामध्ये आपण टाकलं अनहायड्रस ZnCl2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. होणार काय, जे अल्कोहोल आहे त्या OH च्या जागी काय येणार आहे, Cl. इथे सुद्धा OH च्या जागी काय येणार आहे मित्रांनो, Cl. इथे सुद्धा OH च्या जागी काय येणार आहे, Cl. थोडक्यात हा काय N ब्युटील अल्कोहोल आहे, हा ब्युटॅन 2 ऑल आहे, हा ब्युटॅन 1 ऑल, हा ब्युटॅन 2 ऑल, आणि हा त्या ठिकाणी 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल. थोडक्यात टर्शरी ब्युटील अल्कोहोल आहे. या सगळ्या अल्कोहोलच्या OH च्या जागी काय आला, क्लोरीन आला. क्लोरीन, क्लोरीन आणि क्लोरीन, थोडक्यात अल्किल क्लोराईड मिळाले मित्रांनो तुम्हाला. आता टर्बिडिटी ओनली ऑन हिटिंग. जर त्या ठिकाणी म्हणजे आता हे आपल्याला ऑब्झर्व करायचे, ऑब्व्हियसली हे आपल्याला ऑब्झर्व करायचे. 3 टेस्ट ट्यूबमध्ये ह्या रिॲक्शन होतात. फक्त इथं सांगतोय की प्रोडक्ट काय मिळतात, तर इथं प्रोडक्ट मिळतात ते अल्किल क्लोराईड. तर या अल्किल क्लोराईडची टर्बिडिटी ओनली ऑन हिटिंग मिळत असेल तुम्हाला, राईट. एक टेस्ट ट्यूब अशी असेल जिथं टर्बिडिटी मिळत नाही पण हिटिंग नाही मिळते, तो प्रायमरी अल्कोहोल आहे. ज्यामध्ये 5 ते 10 मिनिटात, जनरली असं पण म्हणू शकतो 2 ते 10 मिनिटात त्या ठिकाणी हा 2 क्लोरोप्रोपेनची टर्बिडिटी मिळेल, तो सेकंडरी अल्कोहोल. आणि ज्या ठिकाणी एकदम इमिजिएट किंवा फास्ट प्रेसिपिटेट मिळेल, टर्बिडिटी मिळेल, क्लाउडीनेस मिळेल,
तो तुमचा टर्शरी अल्कोहोल मित्रांनो. सो दिस इज द लुकास टेस्ट इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल मित्रांनो. ओके. आता सेकंड टेस्ट आहे मित्रांनो लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन. हॅलो अल्केन म्हणजे काय रे? अल्किल हलाइड. अल्किल हलाइड साठी आपल्याला टेस्ट करायची. आता ही टेस्ट काय आहे? सपोज 3 अल्किल हलाइड एंटर्स आणि म्हणताय ओळखा पाहू कोण? मी त्या ठिकाणी अल्किल क्लोराइड आहे का अल्किल ब्रोमाइड आहे का अल्किल आयोडाइड आहे सांगा. आता हे जर ओळखायचं असेल तर सम सेट ऑफ रिएजंट आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागतो. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सेट सांगतो. ॲक्वियस NaOH किंवा KOH लक्षात घ्या, आपण ज्याला अल्कली पण म्हणतो. याच्यासोबत आपल्याला दिलेल्या अल्किल हलाइडला काय करायचंय? थोडंसं हीट करायचंय वार्म कंडिशन मध्ये. ट्राय टू अंडरस्टँड. वार्म करायचंय, थोडंसं हीट करायचं. आणि सेकंड सेटमध्ये काय करायचं? त्याला ऍसिडिफाय करायचं HNO3 सोबत आणि AgNO3 त्यामध्ये ऍड करायचा. थोडक्यात मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रिएजंट सांगितला. मी परत एकदा सुरुवात करतो. रिएक्टंट सांगतो. रिएक्टंट काय आहे? अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड जे आपल्याला चॅलेंज देत आहे ओळखा पाहू कोण? ते ओळखण्यासाठी आपल्याला सेट वापरायचा आहे रिएजंटचा. त्या सेटमध्ये पहिले कोण आहे? ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH. त्यानंतर जो काही इंटरमिजिएट मिळणार आहे तुम्हाला किंवा जो प्रोडक्ट मिळणार आहे त्याला पुन्हा रिएक्ट करायचं, ऍसिडिफाय करायचं HNO3 चा वापर करून आणि त्यामध्ये AgNO3 सिल्वर नायट्रेट ऍड करायचं. एवढं केल्यानंतर तुम्हाला जे प्रोडक्ट मिळणार आहे, ट्राय टू अंडरस्टँड मला काय म्हणायचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. हे वी हॅव टू आयडेंटिफाय. सो हे कसं ओळखायचं? तर त्यामध्ये एक टेस्ट ट्यूब अशी असणार आहे ज्यामध्ये व्हाईट कलर मिळणार मित्रांनो. एक टेस्ट ट्यूब असणार आहे ज्यामध्ये पेल येलो कलर मिळणार आहे आणि एक टेस्ट ट्यूब अशी असणार आहे ज्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर येलो हळदीसारखा येलो कलर मिळणार आहे मित्रांनो. सो अशी ही टेस्ट आहे. एका टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला व्हाईट, एकामध्ये त्या ठिकाणी येलो म्हणजे आपण त्याला पेल येलो म्हणू शकतो आणि नेक्स्ट इज एकदम हळदीसारखा येलो, प्रॉपर येलो. तर अशी ही टेस्ट मित्रांनो ज्यामध्ये आपण अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाइड ओळखू शकतो. बघा आता काय करायचं? हा जो अल्किल हलाइड आहे त्या अल्किल हलाइड मध्ये ॲक्वियस NaOH किंवा KOH टाकायचं. हे बघा हा अल्किल हलाइड, त्यामध्ये ॲक्वियस KOH किंवा NaOH टाकलं, त्यातला OH मायनस. हा जो हॅलोजन आहे एक नंबर का भगोडा 100% सोडून जातो कारण गुड लिव्हिंग ग्रुप आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हा X जाणार, त्याची जागा कोण घेणार? OH. मग हा जो कंपाऊंड मिळाला आपल्याला लक्षात घ्या याच्यातून सेट फ्री कोण झालं मला सांगा? त्या ठिकाणी X मायनस झाला आणि हा X मायनस जो सेट मधला दुसरा रिएजंट आहे म्हणजे त्या सोल्युशनला आपण ऍसिडिफाय करून घेतो HNO3 मध्ये आणि त्यात काय टाकतो? Ag. या Ag ची रिएक्शन ह्या फ्री X मायनस सोबत होते मित्रांनो. आता ह्या X मायनसच्या 3 शक्यता आहे. हा एक तर Cl मायनस असू शकतो किंवा Br मायनस असू शकतो किंवा I मायनस असू शकतो डिपेंडिंग ऑन की हा अल्किल क्लोराइड आहे की अल्किल ब्रोमाइड आहे की अल्किल आयोडाइड आहे. येस ऑर नो? आणि मग ह्या सेकंड स्टेप मध्ये हा सिल्वर या क्लोरीन सोबत रिॲक्ट झाला की एकदम व्हाईट कलरचा, ट्राय टू अंडरस्टँड, एकदम व्हाईट कलरचा आपल्याला AgCl मिळतो मित्रांनो. व्हाईट प्रेसिपिटेट मिळाला रे मिळाला. 100% कन्फर्म की तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड होता अल्किल क्लोराइड. जर तुमचा अल्किल ब्रोमाइड असेल स्टार्टिंगला तर हा Br मायनस, ट्राय टू अंडरस्टँड, हा जो Br मायनस आहे हा Br मायनस या Ag सोबत रिॲक्ट होतो आणि थोडासा पेल येलो, ट्राय टू अंडरस्टँड, असा AgBr तयार होतो मित्रांनो. काय तयार होतो? AgBr. आणि जर तुमचा स्टार्टिंग अल्किल आयोडाइड असेल तर हा सेकंड स्टेप मध्ये Ag सोबत Agi तयार करणार आणि हा जो Agi असणार आहे मित्रांनो एकदम हळदी सारखा त्या ठिकाणी Agi कलर असलेला प्रेसिपिटेट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार मित्रांनो. आणि यावरनं कन्फर्म होणार व्हाईट प्रेसिपिटेट मिळाला की अल्किल क्लोराइड, पेल येलो मिळाला की अल्किल ब्रोमाइड आणि एकदम डार्क त्या ठिकाणी येलो किंवा प्रॉपर येलो मिळाला की अल्किल आयोडाइड. एका एक्झाम्पलच्या माध्यमातून क्लिअर करू मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. सो इथे बघा CH3Cl प्लस ॲक्वियस OH मायनस, इथं CH3OH आला. याला ऍसिडिफाय केलं विथ डायल्यूट HNO3 आणि त्यामध्ये AgNO3 टाकलं. यातून Cl मायनस बाहेर गेला आणि हा Ag आणि Cl दोघांचा मिळून व्हाईट कलरचा AgCl चा प्रेसिपिटेट मिळाला. इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्किल क्लोराइड मित्रांनो. सेकंड रिॲक्शन आहे CH3Br. आता यात Br आहे, ॲक्वियस OH मायनस टाकला, Br ची जागा OH घेणार, Br सेट फ्री आणि हा Br आणि Ag हा आपल्याला काय देणार? पेल येलो कलरचा AgBr त्या ठिकाणी प्रेसिपिटेट आउट होणार. इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ मिथिल ब्रोमाइड किंवा अल्किल ब्रोमाइड त्या ठिकाणी. आणि सगळ्यात शेवटची रिॲक्शन जी आहे त्यामध्ये हा जो आयोडाइड आहे हा आयोडाइड त्या ठिकाणी आयोडाइडला किंवा ह्या आयोडीनला एक्सचेंज करेल किंवा त्याची जागा घेईल हा OH मायनस. सो हिअर वी आर गेटिंग OH. याला डायल्यूट HNO3 ने ऍसिडिफाय करा, त्यात AgNO3 टाका. ह्या रिॲक्शन मधून बाहेर पडलेला हा आयोडाइड आयन I मायनस हा Ag सोबत तुम्हाला एकदम हल्दी सारखा त्या ठिकाणी Agi देईल. आणि दिस इज द रिॲक्शन फॉर त्या ठिकाणी लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन मित्रांनो. ओके, पुढची अत्यंत सोपी टेस्ट तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो, लिटमस टेस्ट फॉर अल्कोहोल आणि फिनॉल. सो टेस्ट कडे जाण्याच्या अगोदर आपल्याला माहितीच आहे लिटमस दोन प्रकारचे असतात, एक रेड लिटमस आणि दुसरा ब्ल्यू लिटमस. सो जनरली हे सुद्धा आपल्याला माहिती आहे ऍसिड मध्ये काय होतं, ब्ल्यू लिटमस जर आपण डिप केला
टाकला तर तो रेड होतो, आणि बेसमध्ये काय होतं, रेड लिटमस हा ब्ल्यू होतो. दॅट वी नो, येस ऑर नो. बस त्याचा वापर करून आपल्याला इथं त्या ठिकाणी हे टेस्ट करायचं आहे, अल्कोहोल ऍसिडिक आहे की बेसिक आहे. तर त्यासाठी एक एक्सपेरिमेंट करायचा. अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस टाकायचा आणि चेक करायचं. आता अल्कोहोल ऍक्च्युली काय आहे, आपल्याला स्टडीमधून आपल्याला माहित झालेलं आहे की अल्कोहोल हे न्यूट्रल आहे. आणि एक्सपेरिमेंटली पण जेव्हा आपण अल्कोहोलमध्ये ब्ल्यू लिटमस टाकतो काय होतं, काहीच होत नाही, नो चेंज. म्हणजे ब्ल्यू लिटमस हा ब्ल्यूच राहतो, आणि रेड लिटमसचं काय होतं, याचं सुद्धा काहीही होत नाही, नो चेंज. म्हणजे आपल्याला काय फाउंड होतं, अल्कोहोल ना ऍसिडिक फाउंड होतात ना बेसिक. थोडक्यात ते काय आहेत, न्यूट्रल. थोडक्यात काय, तर ब्ल्यू लिटमसवर काय चेंज झाला, नथिंग. रेड लिटमसवर काय चेंज झाला, नथिंग. सो व्हॉट इज आवर कन्क्लुजन, अल्कोहोल आर नॉट अफेक्ट द लिटमस पेपर. लिटमस पेपरला ते अफेक्ट करत नाही. म्हणजे आवर कन्क्लुजन इज दॅट की अल्कोहोल आर फाउंड टू बी न्यूट्रल. सो अल्कोहोलचा विषय खतम. आता विषय फिनॉलचा. बघा इथं तुम्हाला 2 फ्लास्क दिसतील, फिनॉलच आहे दोन्ही पण. आता या फिनॉलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल पहिला त्या ठिकाणी आपण ब्ल्यू लिटमस टाकला. ओके, सो धिस ब्ल्यू लिटमस काय दिसतंय, ऑब्झर्वेशन बघा, इज कन्वर्टेड इनटू रेड. आणि दुसऱ्या फ्लास्कमध्ये रेड कलरचा लिटमस टाकलेला आहे. सो दॅट इज चेंजेस टू काय, काहीच नाही, रेडच राहतो. याचा अर्थ आपल्याला काय म्हणजे आपलं कन्क्लुजन काय निघतं, ब्ल्यू लिटमस जर रेड होत असेल तर सोल्युशन काय असतं, ऍसिडिक. आणि रेडचं जर ब्ल्यू झालं असतं तर ते बेसिक. आता ऑब्व्हियसली इथं ब्ल्यूचा रेड होतो म्हणजे हे ऍसिडिक आहे, म्हणजे हा सेकंड चेंज होणारच नाहीये. सो व्हॉट इज आवर कन्क्लुजन, ब्ल्यू लिटमस चेंजेस टू काय, मला सांगा, रेड. आणि व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फिनॉल ऑन रेड लिटमस, तर काहीच नाही, रेडचा रेडच राहील. त्यामुळे व्हॉट इज द कन्क्लुजन की फिनॉल हे काय आहेत, वीकली ऍसिडिक आहेत मित्रांनो. आणि अशा सोप्या पद्धतीने लिटमस टेस्टचा वापर करून आपण अल्कोहोल आणि फिनॉलला ऍसिडिक किंवा बेसिक आहेत का, दॅट वी हॅव टू टेस्ट मित्रांनो. ओके, आत्ताच आपण बघितलं मित्रांनो की फिनॉल हे वीकली ऍसिडिक आहे. आता हे कसं जज करायचं, एकदम सिंपल लॉजिक आहे. फिनॉल घ्या. आता काय असतं माहितीये का, एखादा सबस्टन्स जर वीकली ऍसिडिक असेल, वीकली ऍसिडिक, तर तो स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्ट होतो. ट्राय टू अंडरस्टँड, तो कशाबरोबर रिॲक्ट होतो, स्ट्रॉंग बेस बरोबर. तर इथं मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. फिनॉलची रिॲक्शन बघा, फिनॉल हा कसा आहे, वीकली ऍसिडिक इन नेचर. याची रिॲक्शन जर आपण NaHCO3 सोबत केली, आता NaHCO3 याच्यावर नो, तो पण बेस आहे पण तो NaOH पेक्षा वीक आहे. आपलं काय ठरलंय, आपला सबस्टन्स जर वीकली बेसिक असेल, ट्राय टू अंडरस्टँड, वीकली ऍसिडिक, चुकीचं बोललो, वीकली ऍसिडिक, तर तो वीक बेस बरोबर रिॲक्ट होणार नाही. सो नो रिॲक्शन, खतम. पण याची रिॲक्शन जर स्ट्रॉंग बेस सोबत घेतली, लाईक NaOH सोबत, तर 100% काय होणार, तर बघा पुढे काय होणार सांगतो. हा ArOH म्हणजे फिनॉल, हा स्ट्रॉंग बेस घेतला NaOH, तर याचा हायड्रोजन हा Na ने रिप्लेस होईल. म्हणजे व्हॉट वी आर गेटिंग, ArONa, याला आपण काय म्हणतो, सोडियम फिनॉक्साइड. वॉटर त्या ठिकाणी बाहेर जाईल. आणि याला पुन्हा आपण जर याच्यामध्ये ऍसिड टाकलं मित्रांनो, बघा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकलं या प्रोडक्टमध्ये आपण, तर पुन्हा काय होतं, तर यामध्ये ऍसिड टाकल्यानंतर ऍसिड काय आहे, H आणि Cl आहे, तर हा Na आणि Cl आउट होतो आणि ह्या Na ची जागा H घेतो. म्हणजे अगेन व्हॉट वी आर गेटिंग, ArOH. आणि ह्या ArOH हा याचा सॉलिड स्टेटमध्ये प्रेसिपिटेट मिळतो मित्रांनो. आणि हा प्रेसिपिटेट मिळाला की कन्फर्म होतं, काय कन्फर्म होतं, की फिनॉल हे वीकली ऍसिडिक आहे. कसं कन्फर्म केलं, कारण जो वीकली ऍसिडिक असतो तो वीक बेस बरोबर रिॲक्ट होणार नाही, मात्र स्ट्रॉंग बेस बरोबर रिॲक्ट होईल. कुणासोबत, NaOH सोबत. काय देईल, सोडियम फिनॉक्साइड. आणि याला आणखी पुढे कसं त्या ठिकाणी आपण जज करायचं, त्यात HCl टाकायचं, आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो. तो प्रेसिपिटेट कशाचा असतो, अगेन फिनॉलचा असतो. आणि याने कन्फर्म होतं की फिनॉल हे वीकली ऍसिडिक आहे. आता लास्ट टेस्टमध्ये आपण आणखी एक जजमेंट केलं होतं की अल्कोहोल्स आर फाउंड टू बी न्यूट्रल. लक्षात घ्या, जे न्यूट्रल कंपाऊंड असतात, आताच आपण वीकली ऍसिडिकचं बघितलं की वीकली ऍसिडिक असेल तर तो वीक बेस बरोबर रिॲक्ट होणार नाही, मात्र स्ट्रॉंग बरोबर रिॲक्ट होईल. आता जे न्यूट्रल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वीक टाका नाही तर स्ट्रॉंग टाका बेस. बघा NaHCO3 टाकला किंवा NaOH टाकला, दोन्हीही ऍड केलं, लक्षात घ्या, तरी याची नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. दॅट्स इट. यावरनं ठरतं की ते न्यूट्रल आहे. पण खरं सांगू का मित्रांनो, अल्कोहोलला न्यूट्रल तर समजतोच आपण, पण दे आर फाउंड टू बी स्लाइटली बेसिक, एकदम थोडेसे बेसिक. आणि यांचं एकदम थोडंसं बेसिक नाही रे, ऍसिडिक. लक्षात घ्या, आय एम सॉरी. तर हे अल्कोहोल जे हे थोडेसे वीकली ऍसिडिक आहे, ट्राय टू अंडरस्टँड. आणि यांचं वीकली ऍसिडिक नेचर हे रिव्हील केलं जातं बाय रिॲक्टिंग देम विथ काय, मला सांगा, सोडियम सोबत त्या ठिकाणी त्यांना रिॲक्ट केलं जातं. एकदम सिंपल सांगतो बघा. हा अल्कोहोल आहे, या अल्कोहोलमध्ये आता इथे ट्राय टू अंडरस्टँड, इथं इमॅजिन करा की हा अल्कोहोल आहे. अल्कोहोलमध्ये आपण आता काय टाकलं, सोडियम टाकलं. आता अल्कोहोलमध्ये सोडियम टाकल्यानंतर तयार काय होणार, सोडियम
अल्कॉक्साइड. ट्राय टू अंडरस्टँड. सोडियम अल्कॉक्साइड. आणि सोडियम अल्कॉक्साइड तयार झाला ज्याला आपण RON दाखवतो. आणि याच्यासोबतच आणखी एक गोष्ट होती जी इथं तुम्हाला त्या ठिकाणी दिसते की यातून हायड्रोजन गॅस काय होतो, बाहेर पडतो. आणि हा हायड्रोजन गॅस थोडक्यात एफरवेसन्स ऑफ हायड्रोजन गॅस किंवा हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होतो त्यातून. हेच इंडिकेशन आहे की अल्कोहोल हे काय आहेत मला सांगा, वीकली ऍसिडिक आहे. हे असं नाही समजणार. एक एक्झाम्पल घेऊ. बघा 2 मोल ऑफ CH3OH याची रिॲक्शन कुणासोबत केली, आपण याला काय म्हणतोय, वीकली ऍसिडिक. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की हे वीकली ऍसिडिक आहे. त्यासाठी काय करायचं, सोडियम सोबत रिॲक्ट करायची. हे 2 सोडियम या 2 Hला त्या ठिकाणी 2 Hला बाहेर काढून देतील. म्हणजे थोडक्यात काय झालं, मी उलट सांगतो थोडंसं. CH3OH आहे तर या 2 Hच्या जागी 2 Na आले. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, 2 मोल CH3ONA. याला आपण काय म्हणतो मित्रांनो, Na म्हणजे सोडियम. हा मिथिल आणि ऑक्साईड म्हणजे याला काय म्हणतात, मिथॉक्साइड. सो सोडियम मिथॉक्साइड हा प्रोडक्ट मिळाला. पण याच्यासोबत काय झालं मित्रांनो, या 2 हायड्रोजनची जागा जर 2 सोडियमने घेतली तर महत्वाची गोष्ट आहे, हे 2 हायड्रोजन त्या ठिकाणी बाहेर पडणार. आणि ते बाहेर पडणार इन द फॉर्म ऑफ काय मला सांगा, H2 गॅस. आणि दिस इज द प्रूफ. हा H2 गॅस ज्यावेळी बाहेर पडतो, दिस इज द प्रूफ की अल्कोहोल जे आहेत ते काय आहे, वीकली ऍसिडिक आहे मित्रांनो. सो अशा पद्धतीने आपण फिनॉलला त्या ठिकाणी चेक केलं की फिनॉल हे वीकली ऍसिडिक आहे. अल्कोहोलची रिॲक्शन स्ट्रॉंग आणि वीक या दोघांसोबत केली त्यावेळी आपल्याला सापडले की ते न्यूट्रल आहे, म्हणजे NaCO3 आणि NaOH सोबत. पण स्लाइटली ऍसिडिक आहेत अल्कोहोल, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर ना सोडियम हायड्रॉक्साईड कामाला येणार, ना त्या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट कामाला येणार. तिथं कामाला येणार आपल्याला सोडियम. आणि सोडियम रिव्हेल करतो की तुमचा अल्कोहोल हा काय आहे, वीकली ऍसिडिक आहे. कंडिशनली तो हायड्रोजन देऊ शकतो. कसा, तर हे 2 सोडियम या 2 हायड्रोजनची जागा घेतील. हायड्रोजन भुर आणि हायड्रोजन ज्यावेळी बाहेर जाईल, इट कन्फर्म की तुमचा अल्कोहोल जो आहे तो वीकली काय आहे, ऍसिडिक आहे मित्रांनो. ओके, दिस इज द टाइम टू डिस्टिंग्विश द अल्कोहोल अँड फिनॉल मित्रांनो. आणि ह्या दोघांना डिस्टिंग्विश करण्याचं काम कोण करणार आहे, न्यूट्रल FeCl3. थोडक्यात या टेस्टमध्ये आपण काय करणार, ऍक्शन ऑफ न्यूट्रल FeCl3 ऑन द अल्कोहोल आणि फिनॉल. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला स्टोरी सांगू का मित्रांनो. अल्कोहोलमध्ये पण काय आहे, OH ग्रुप आहे ज्याला आपण कसं शो करतो, ROH. आणि फिनॉलमध्ये पण OH ग्रुप आहे त्याला आपण कसं शो करतो, AROH. ट्राय टू अंडरस्टँड. किंवा आपण याला बेन्झिन रिंग OH असंही दाखवू शकतो, फिनॉल बेन्झिन रिंग OH. आता एकदम शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो. न्यूट्रल FeCl3 hate the alcoholic OH group and neutral FeCl3 love the phenolic OH group मित्रांनो. आणि हे कसं ते मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रूव्ह करून देतो. थोडक्यात काय करायचंय, तर तुम्हाला अल्कोहोलचं सोल्युशन घ्यायचंय, त्यात ऍड करायचंय न्यूट्रल FeCl3, ऍड करून द्यायचं आणि ऑब्झर्व करायचं. सो व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, नथिंग, काहीच चेंज नाही. याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. कारण ऑलरेडी आपलं ठरलंय FeCl3 ला इंटरेस्टच नाही अल्कोहोलमध्ये, तो रिॲक्टच होत नाही अल्कोहोलिक OH ग्रुप सोबत. आणि तो रिॲक्ट होत नाही म्हणजे नो रिॲक्शन. आणि नो रिॲक्शन म्हणजे अल्कोहोल डू नॉट फॉर्म एनी कॉम्प्लेक्स विथ द Fe3+. इथं Fe ची ऑक्सिडेशन स्टेट ही +3 आहे मित्रांनो. याच्या कॉन्ट्रास्टमध्ये विचार केला, अपोजिट वेने जर विचार केला किंवा फिनॉलचा जर विचार केला तर ऑलरेडी मी तुम्हाला ही स्टोरी सांगितलेली आहे की हा Fe3+ म्हणजे FeCl3 लव द फिनॉलिक OH ग्रुप. त्याच्या आवडीचा आहे हा फिनॉलिक OH ग्रुप. मग आवडीचा आहे म्हटल्यानंतर 100% रिॲक्शन होणार. आणि ऍट दी एंड ऑफ रिॲक्शन तुम्हाला काय दिसणार मित्रांनो, व्हायोलेट किंवा पर्पल किंवा बुकमध्ये थोडासा ग्रीनिश पण म्हणतात ते. सो असा कलर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि हा कलर आला की समजून घ्यायचं की ह्या म्हणजे ज्याच्यामध्ये कलर चेंज होणार नाही तो अल्कोहोल, आणि ज्यामध्ये व्हायोलेट किंवा पर्पल किंवा असा ग्रीनिश कलर मिळेल थोडासा, तो काय मित्रांनो, फिनॉल. आता हा ग्रीनिश कलर किंवा हा व्हायोलेट कलर हा कशामुळे असतो मित्रांनो, त्याचं नाव आहे फेरिक फिनॉक्साइड. फेरिक फिनॉक्साइड. थोडक्यात हा Fe3+ न्यूट्रल FeCl3 मधला Fe3+ हा फिनॉल सोबत रिॲक्ट होतो आणि काय तयार करतो, फेरिक फिनॉक्साइड तयार करतो. तो कसा तयार करतो ते सांगतो. हे बघा, हे 3 AROH म्हणजे 3 फिनॉल, त्याची रिॲक्शन FeCl3 सोबत झाली. आता काय होतं बघा, हे 3H, हे 3H आणि हे 3Cl यांनी 3 HCl तयार केले. आता राहिलं काय, तर हे अरिल आणि हा ऑक्सी आणि हे 3 म्हणजे 3 अरिल ऑक्सी ग्रुप. म्हणजे कोणते, तर बेन्झिन रिंग O- असे किती आहे मला सांगा, 3 अरिल ऑक्सी ग्रुप. आणि याला काउंटर करायला तुमच्या FeCl3 मधला बघा, FeCl3 मधले 3 Cl 3 फिनॉल मधल्या 3 S सोबत गेले, म्हणजे ह्या 3 हायड्रोजन आणि 3 क्लोरीनचा विषय संपला. आता हे 3 अरिल ऑक्सी ग्रुप राहिलं काय, त्याला काउंटर करणारा एकच Fe3+ आणि तो इथे येतो मित्रांनो. सो हा Fe जो Fe एकटा 3+ असतो आणि ह्या 3 फिनॉक्साइड आयनवर 3 निगेटिव्ह चार्ज असतात. आणि हा जो कॉम्प्लेक्स तयार होतो मित्रांनो, याचं नाव मी इथं लिहून ठेवलेलं आहे, त्याला काय म्हणतात, फेरिक फिनॉक्साइड. आणि फिनॉलचा कलर हा फेरिक फिनॉक्साइड मुळे असतो. सो दिस इज द डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. आता पुढची टेस्ट आहे ना, फार मजेदार आहे मित्रांनो.
सो वी हॅव टू डिस्टिंग्विश इथर फ्रॉम द हायड्रोकार्बन. इथर आणि हायड्रोकार्बनला आपल्याला डिस्टिंग्विश करायचंय. यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो लहान मुलासारखी. समजा एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट पाहिजे, समजा त्याला कॅडबरी पाहिजे, तर त्याला तुम्ही दुसरं काही विचारा, चॉकलेट खायचं का नको, बिस्किट खायचं का नको, हे खायचं का नको, ते खायचं का नको. तशी थोडीशी गंमत आहे इथरची इथे. मग मात्र कॅडबरी विचारल्यानंतर हो मला खायची आहे. का बरं? कारण त्याला तेच पाहिजे. सो सच अ काइंड ऑफ रिॲक्शन इथे त्या ठिकाणी ऑब्झर्व होते मित्रांनो. बघा इथर जे न्यूट्रल ॲक्वियस मीडियममध्ये, म्हणून डू नॉट आयोनाइज इन द वॉटर, वॉटरमध्ये आयोनाइज होत नाही. मग अशा इथरला जर आपण बेस सोबत रिॲक्शन केली त्याची अजिबात रिॲक्ट होणार नाही. डायल्यूट ऍसिड बरोबर नाही होणार, रिड्युसिंग एजंट बरोबर नाही होणार, ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर नाही, ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर नाही. लक्षात घ्या, म्हणजे डबल झालं हे. ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर ऍक्टिव्ह मेटल सोबत नाही. सो हे तर लहान बाळासारखं नाही नाही नाही. आणि ह्या सगळ्यांसोबत कोण रिॲक्ट होतो मित्रांनो? HC. HC म्हणजे काय? हायड्रोकार्बन. आणि इथंच हायड्रोकार्बन हा इथर पासून वेगळा ठरतो, की इथर हे या सगळ्या रिएजंट सोबत त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाही, पण हायड्रोकार्बन हे यांच्यासोबत रिॲक्ट होतात. याचं कारण काय? तर स्टेबल COC बॉन्ड, हा जो ROR, हा C, हा O आणि हा C, हा जो एकदम स्टेबल बॉन्ड आहे, त्या स्टेबल बॉन्डमुळे म्हणजे हे सगळे रिएजंट त्या स्टेबल बॉन्डवर अटॅक करून त्याला ब्रेक बिक करू शकत नाही, जे हायड्रोकार्बनला करू शकता. ट्राय टू अंडरस्टँड. आणि अशा पद्धतीने हायड्रोकार्बन आणि त्या ठिकाणी इथर डिस्टिंग्विश होतात. मात्र त्याला कॅडबरी खायची आहे, सो ती कॅडबरी इथे मित्रांनो. याची ऍक्शन फक्त कोणासोबत होणार? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत होणार. आणि इथरची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे H+ सोबत जर झाली, तर ऑक्सिजनकडे असलेली ही जी लोन पेअर आहे, ट्राय टू अंडरस्टँड, ही लोन पेअर कशावर अटॅक करणार? हायड्रोजनवर अटॅक करणार आणि ऑक्झोनियम आयन तयार करणार. ऑक्झोनियम आयन म्हणजे ROR, या ओला काय अटॅच होणार? H, आणि ऑक्सिजनच्या डोक्यावर कोणता चार्ज येणार? पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा ऑक्झोनियम आयन ते काय करणार? फॉर्म करणार. आणि दिस इज द डिस्टिंग्विश टेस्ट काय बिटवीन मित्रांनो काय? इथर आणि हायड्रोकार्बन. ओके, नाव दिस इज द टाइम टू से व्हेरी इम्पॉर्टंट डिस्टिंग्विश टेस्ट मित्रांनो. त्याचं नाव आहे सिल्वर मिरर टेस्ट. सिल्वर म्हणजे चांदी, मिरर का म्हटलं? कारण ॲट द एंड ऑफ रिॲक्शन ज्या ग्लास ट्यूबमध्ये किंवा वेसलमध्ये आपण टेस्ट करतो त्याच्या वॉलवर सिल्वर जमा होतो आणि असा मिरर तयार होतो, म्हणून आपण याला काय म्हटलं? सिल्वर मिरर. आणि पुढे आहे टेस्ट. ही टेस्ट म्हणजे आपण वी हॅव टू प्रोव्हाइड आयडेंटिटी कार्ड. आणि आयडेंटिटी कोणाला प्रोव्हाइड करणार आपण? अल्डिहाइडला. कोणते अल्डिहाइड? ऑल अल्डिहाइड्स आर डिटेक्टेड इन द सिल्वर मिरर टेस्ट. आता ही काय आहे नेमकी ही टेस्ट मी सांगतो. तर रिॲक्टंट आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडचा फॉर्म्युला RCHO. आता अल्डिहाइडला सिल्वर म्हणजे हा सिल्वर मिरर तयार करण्यासाठी एक रिएजंट लागणार आहे मित्रांनो. त्या रिएजंटचं नाव आहे टोलन्स रिएजंट. ट्राय टू अंडरस्टँड. टोलन्स साहेबांनी तयार केलेला रिएजंट. आता हा टोलन्स रिएजंट काय? तर अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट. अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट हे म्हणायला अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट आहे, पण याचा फॉर्म्युला काय? AgNH3 ट्वाइस. AgNH3 ट्वाइस प्लस हा एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो. सो AgNH3 ट्वाइस कोऑर्डिनेशन ब्रॅकेट कंप्लीट प्लस. आता हा स्वतः ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जो ऑक्सिडायझिंग एजंट असतो तो समोरच्याला ऑक्सिडाइज करतो, म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार आणि अल्डिहाइड पासून आपल्याला ऍसिड मिळणार किंवा कार्बॉक्सिलेट आयन मिळणार, म्हणजे RCHOचं कन्व्हर्जन RCOO मायनस मध्ये होणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, हा जो टोलन्स रिएजंट आहे जिथे या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये सिल्वरची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 आहे, तर हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे मित्रांनो. तर ऑक्सिडायझिंग एजंट हा समोर त्याचं ऑक्सिडेशन करतो पण स्वतः काय होतो? रेड्यूस होतो. म्हणजे प्रोडक्टमध्ये ही सिल्वरची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +1 ची रेड्यूस होऊन काय होणार आहे? 0 होणार आहे. मी 0 का म्हणतोय? कारण या संपूर्ण रिएजंटमधून हा जो लपलेला सिल्वर आहे हा बाहेर पडणार आणि ह्या ग्लास वॉलवर त्या ठिकाणी डिपॉझिट होणार आणि मिरर तयार करणार, म्हणजे सिल्वर बाहेर पडणार. म्हणजे सिल्वर जो Ag+ मध्ये तो सिल्वर 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्वर्ट होणार मित्रांनो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी म्हणजे थोडक्यात आता आपण रिॲक्शनच्या माध्यमातून समजून घेऊ. बघा इथे RCHO हा अल्डिहाइड, याची रिॲक्शन आपण कुणासोबत केली? हा टोलन्स रिएजंट. याला बेसिक मीडियम रिक्वायर्ड असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट OH- हा OH- आहे बेसिक मीडियम. मग होतं काय? मी आधीच सांगितलं की हा टोलन्स रिएजंट हा RCHO ला कशामध्ये कन्वर्ट करतो? RCOOH मध्ये कन्वर्ट करतो. सिल्वर हा त्यातून बाहेर होतो म्हणजे बाहेर पडतो म्हणजे रेड्यूस होतो. Ag+1 ऑक्सिडेशन स्टेटमधून तो कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जातो? 0. त्यानंतर या रिएजंट मधले हे अमोनिया, हे 4 मोल अमोनिया बाहेर पडतात आणि 2 मोल वॉटर बाहेर पडतात. थोडक्यात मेन प्रोडक्ट काय आहे? तर अल्डिहाइडचा झाला RCOO- किंवा RCOOH. हे 2 सिल्वर डिपॉझिट होतात, 2 पाणी बाहेर जातं आणि 4 अमोनिया बाहेर पडतं. आणि हा जो बाहेर पडलेला किंवा रेड्यूस झालेला सिल्वर आहे हा ग्लासवर डिपॉझिट होतो आणि आपल्याला मिरर त्या ठिकाणी मिरर लाईक त्या ठिकाणी म्हणजे तयार होतो, मिरर तयार होतो. थोडक्यात सिल्वरवर
म्हणजे सिल्वर ग्लासच्या वॉलवर डिपॉझिट झाल्यावर मिरर तयार होतो आणि यामध्ये कन्फर्म होतं सगळ्या प्रकारचे अल्डिहाइड. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून घेऊ मित्रांनो. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ही सिल्वर मिरर टेस्ट त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला कोणताही एक अल्डिहाइड घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल CH3CHO. याच्यामध्ये आपण काय टाकलं तर टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट काय आहे तर अमोनिकल सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNH3 ट्वाइस प्लस, जिथे याची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. तुम्हाला मी सांगितलं इथे बेसिक मीडियम पण रिक्वायर्ड आहे. आता हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे जो याला ऑक्सिडाइज करेल कशामध्ये, CH3COOH मध्ये किंवा CH3COO- मध्ये. मी आधी सांगितलं हे सिल्वर जे ते वॉल म्हणजे ग्लासची जी वॉल्व आहे त्याच्यावर डिपॉझिट होणार आणि इथं मिरर तयार होणार. हा मिरर तयार झाला की कन्फर्म होणार की तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड हा काय आहे, अल्डिहाइड आहे. आणि यासोबत 4 अमोनिया देखील बाहेर जाणार, अमोनिया गॅस, आणि 2 वॉटर मॉलिक्यूल सुद्धा त्या ठिकाणी बाहेर पडणार. आणि तयार झालेला मिरर सांगतोय की स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, अल्डिहाइड आहे मित्रांनो. आणि दिस इज सिल्वर मिरर टेस्ट. आता पुढची टेस्ट आहे मित्रांनो स्किप बेस टेस्ट. ही टेस्ट सुद्धा काय ओळखण्याची आहे तर अल्डिहाइड ओळखण्याची आहे. ट्राय टू अंडरस्टँड. सो टेस्टचं नाव आहे स्किप बेस टेस्ट. ओळखायचं काय मला सांगा, अल्डिहाइड. अल्डिहाइड्स त्यामध्ये डिटेक्ट होतात. आता ह्या टेस्टची सुरुवात सांगतो मी तुम्हाला. एक सोल्युशन आहे मित्रांनो, इथे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय मॅजेंटा कलरचं सोल्युशन. या सोल्युशनचं नाव आहे पॅरारोझा ॲनिलिन. ट्राय टू अंडरस्टँड, पॅरारोझा ॲनिलिन. आणि इथं तुम्हाला ह्या कलरवरून दिसतं, सगळी कलरफुल केमिस्ट्री मित्रांनो, मॅजेंटा कलर. या पर्टिक्युलर मॅजेंटा कलर असलेल्या पॅरारोझा ॲनिलिनला सल्फर डायऑक्साईड गॅसमधून पास केलं की हा होऊन जातो कलरलेस होतो मित्रांनो. त्यानंतर ह्या कलरलेस पॅरारोझा ॲनिलिन सोल्युशन मधून आपण काय पास करतो तर सॅम्पल ऑफ अल्डिहाइड आपण त्यामध्ये ऍड करतो मित्रांनो. सॅम्पल ऑफ अल्डिहाइड. आणि हे सॅम्पल ऑफ अल्डिहाइड आपण त्यामध्ये ऍड केल्यानंतर हा जो गेलेला, हरवलेला त्याचा मॅजेंटा कलर आहे, हा मॅजेंटा कलर काय होतो मित्रांनो, रिस्टोर येतो, पुन्हा ॲक्वायर होतो. आणि हा रिस्टोर झालेला मॅजेंटा कलर जो आहे, पिंक किंवा रेड किंवा मॅजेंटा कलर, हा काय कन्फर्म करतो की हा जो अननोन सॅम्पल आहे, हा जो सॅम्पल ऑफ अल्डिहाइड आहे किंवा हा जो अननोन सॅम्पल आहे तो काय आहे, अल्डिहाइड आहे मित्रांनो. काय आहे, अल्डिहाइड. आता एक याची छोटीशी रिॲक्शन समोर दिसते तुम्हाला, रिॲक्शन ऑफ स्किप बेस टेस्ट. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पॅरारोझा ॲनिलिन आहे. ॲसिडिक मीडियम मध्ये जो असतो पॅरारोझा ॲनिलिन हायड्रोक्लोराईड, याचा कलर असतो मॅजेंटा. लक्षात घ्या. म्हणजे हे व्हिडिओ पाहत असताना ही स्लाइड म्हणजे हा व्हिडिओ पॉज करायचा आणि हे स्ट्रक्चर व्यवस्थित पेपरवर प्रॅक्टिस करायचे मित्रांनो, म्हणजे ते तुम्हाला जमून जातील. 3 बेन्झीन रिंग आहे, डबल 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 डबल, NH2+Cl- रिंग रिंग, इथं एक मिथिल ग्रुप, इथं NH2 SO2 मधून पास केल्यानंतर 3 बेन्झीन रिंग, तिन्हींना सर्कल, इथे NH2, इथे NH2, इथं मिथिल ग्रुप, इथे SO3H आणि वर NH2. मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी प्रॅक्टिस करायची. आता सल्फर डायऑक्साईड मधून पास केल्यानंतर काय तयार झालेलं आहे, कलरलेस पॅरारोझा ॲनिलिन. हा स्किप रिएजंट आहे. यामध्ये आपण याच्यानंतर काय टाकलं, आपण ऑलरेडी बघितलं लास्ट स्लाइडवर. सॅम्पल ऑफ काय टाकलं मला सांगा, अल्डिहाइड. तर इथं काय तयार होतो तर पॅरारोझा ॲनिलिनचा ॲडॅक्ट तयार होतो. इथे काय तयार होतो, ॲडॅक्ट. आणि ह्या ॲडॅक्टमुळे काय होतं तर पॅरारोझा ॲनिलिनचा जो मॅजेंटा कलर आहे, राईट टू अंडरस्टँड, जो गेलेला हरवलेला मॅजेंटा कलर आहे तो काय होतो मित्रांनो, रिस्टोर होतो, म्हणजे त्याला पुन्हा प्राप्त होतो. ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे असं झालं की कन्फर्म होतं, काय कन्फर्म होतं की तुमचा जो अननोन सॅम्पल आहे जो आपण ऍड केला तो 100 नाही 1001% काय आहे मित्रांनो, अल्डिहाइड आहे. काय आहे, अल्डिहाइड. अँड दिस इज द स्किप बेस टेस्ट मित्रांनो. इज दॅट क्लिअर. आता पुढची टेस्ट एकदम जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो, फेलिंग सोल्युशन टेस्ट. मी याला जबरदस्त का म्हणतोय बघा. आता आपल्याला अल्डिहाइड जर डिटेक्ट करायचं तर आपल्याकडे 2 चान्स आहे, म्हणजे कोणता पण अल्डिहाइड असू द्या, अलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक. स्किप बेस आहे, स्किप बेस टेस्ट आहे, आणि सिल्वर मिरर टेस्ट आहे मित्रांनो. पण आपल्याला 2 सॅम्पल दिले, दोन्ही पण अल्डिहाइड आहे, एक ॲलिफॅटिक आणि एक ॲरोमॅटिक आहे. आणि आपल्याला म्हटलं आता सांगा याच्यातलं ॲलिफॅटिक कोणतं आणि ॲरोमॅटिक कोणतं. तर त्या ठिकाणी आपल्याला धावत पडत त्या ठिकाणी मदतीला कोण येणार आहे मित्रांनो, फेलिंग साहेबांची फेलिंग सोल्युशन टेस्ट. थोडक्यात फेलिंग सोल्युशनमध्ये काय डिटेक्ट होतं हे मी आधीच सांगतो, म्हणजे नंतर पण आपल्याला ते लवकर त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल मित्रांनो, की बाबा ही टेस्ट कशासाठी परफॉर्म करतो आपण. फेलिंग सोल्युशन टेस्टमध्ये त्या ठिकाणी डिटेक्ट होतो तुमचा ॲलिफॅटिक अल्डिहाइड मित्रांनो. ॲरोमॅटिक अल्डिहाइड यामध्ये डिटेक्ट होत नाही. याचं कारण पुढे सांगतो मी तुम्हाला, किंवा लगेच सांगून टाकतो. ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे तो डिटेक्ट होत नाही. आता रिएजंटचा म्हणजे फेलिंग सोल्युशनवाल्या फेलिंग रिएजंटचं काम काय आहे, अल्डिहाइडला ऑक्सिडाइज करायचं, म्हणजे स्वतः रिड्यूस व्हायचं. आता हे ॲलिफॅटिकच्या बाबतीत शक्य आहे, पण जेव्हा ॲरोमॅटिकचा विचार होतो त्यावेळी ॲरोमॅटिक त्या ठिकाणी जे अल्डिहाइड आहे
ते स्वतः ऑक्सिडाइज होत नाही, म्हणजे समोरच्या म्हणजे फेलिंग रिएजंटला रेड्यूस करू शकत नाही. मग मी तुला रेड्यूस करू शकत नाही तर तो मला ऑक्सिडाइज करणार नाही, म्हणून ॲरोमॅटिक अल्डिहाइड ही टेस्ट दाखवणार नाही. 1 मार्कासाठी जर प्रश्न आला तर 100% लिहिता येणार मित्रांनो. नाही कळलं व्हिडिओ परत मागे घ्या आणि बघा, समजून जाईल मित्रांनो. आता कोण दाखवत नाही हे तर मी आधीच क्लिअर केलं. ॲरोमॅटिक अल्डिहाइड ही टेस्ट दाखवत नाही. मग कोण दाखवतं तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि अजून कोण तर अल्फा हायड्रॉक्सी कीटोन सुद्धा ही टेस्ट शो करू शकतात. म्हणजे थोडक्यात फेलिंग सोल्युशन टेस्ट कोण दाखवतं ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. आता ही टेस्ट काय बघू. पहिले तर रिएजंटचा विचार करू. ऑब्व्हियसली रिॲक्टंट आहे अल्डिहाइड RCHO. मी RCHO म्हणतोय, ARCHO म्हणू शकणार नाही कारण तो दाखवतच नाही टेस्ट. म्हणजे हा रिॲक्टंट आहे. त्यामध्ये आपण ऍड काय करतो तर फेलिंग रिएजंट. आता फेलिंग रिएजंट काय फेलिंग सोल्युशन आहे. तर फेलिंग सोल्युशन हे फेलिंग ए आणि फेलिंग बी पासून बनतं. आपल्याला एवढं डिटेल नाही पण तरी सांगतो. फेलिंग ए आहे ॲक्वियस कॉपर सल्फेट, फेलिंग बी आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेट. अल्डिहाइड स्टार्टिंग, त्यामध्ये रिएजंट फेलिंग रिएजंट. फेलिंग रिएजंटचे 2 प्रकार, फेलिंग ए आणि फेलिंग बी. फेलिंग ए आहे ॲक्वियस कॉपर सल्फेट, फेलिंग बी आहे सोडियम पोटॅशियम टार्टारेट. आता ह्या दोघांचा मिळून ट्राय टू अंडरस्टँड काय होतो. एक कॉपरचा कॉम्प्लेक्स बनतो, तो असतो Cu+चा कॉम्प्लेक्स मित्रांनो. काय असतो सॉरी Cu2+चा कॉम्प्लेक्स असतो. इथं चुकीचं दाखवलंय, Cu2+चा कॉम्प्लेक्स, Cu2+ कॉम्प्लेक्स. थोडक्यात फेलिंग रिएजंट कोण आहे Cu2+चा कॉम्प्लेक्स आहे. सोडियम पोटॅशियम टार्टारेट आणि ॲक्वियस कॉपर सल्फेट पासून तयार झालेला Cu2+चा कॉम्प्लेक्स. आता ह्या कॉम्प्लेक्सची रिॲक्शन आपण अल्डिहाइड सोबत केली की व्हॉट इज द लास्ट ऑब्झर्वेशन, आपल्याला रेड कलरचा क्युप्रस ऑक्साईडचा Cu2O प्रेसिपिटेट मिळतो. थोडक्यात आपल्याला रेड कलरचं सोल्युशन म्हणजे सोल्युशनचा कलर रेड झालेला त्या ठिकाणी दिसतो मित्रांनो. आणि सोल्युशनचा कलर रेड झाला की आपण समजून घ्यायचं की आपलं स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, एकतर ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे किंवा अल्फा हायड्रॉक्सी कीटोन सुद्धा त्या ठिकाणी ही टेस्ट परफॉर्म करू शकतात मित्रांनो. आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट झालेली ती रिॲक्शन मध्येच त्या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. रिॲक्शन घेतो RCHO, हा फेलिंग सोल्युशन. अर्थातच हे फेलिंग सोल्युशन कशापासून बनलं, फेलिंग ए आणि फेलिंग बी पासून बनलं, ते ऑलरेडी सांगितलंय. आता हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. दिस इज ऍक्टिंग ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे RCHOचं कन्व्हर्जन कशात करणार, RCOO- मध्ये करणार किंवा RCOOH मध्ये करणार. आणि स्वतः काय होणार, रेड्यूस होणार. कसा रेड्यूस होतो तर आपल्याला रेड कलरचं जे सोल्युशन मिळालं होतं, इट इज ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ Cu2O. या Cu2O ला काय म्हणतात, क्युप्रस नाही सॉरी क्युप्रिक नाही, क्युप्रस ऑक्साईड. आणि या क्युप्रस ऑक्साईड मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मित्रांनो, +1 आहे. इथे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय होती +2, इथे काय झाली +1. म्हणजे जो रिएजंट आहे स्वतः +2चा +1 झाला म्हणजे स्वतः काय झाला रेड्यूस. आणि जो स्वतः रेड्यूस होतो तो समोरच्याला काय करतो ऑक्सिडाइज. बरोबर इथं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट मिळालेला आहे कार्बॉक्झिलेट आयन, याला म्हणतात कार्बॉक्झिलेट आयन. आणि इंडिकेशन काय आहे मित्रांनो तर रेड कलरचा क्युप्रस ऑक्साईड, यातून वॉटर पण बाहेर जातं. आणि हा रेड कलर सोल्युशनला ॲक्वायर झाला की आपण समजून घ्यायचं 100% तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, एकतर ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे किंवा अजून एक गोष्ट आपण त्या ठिकाणी बघितली की आणखी ही टेस्ट कोण दाखवतं तर अल्फा हायड्रॉक्सी कीटोन दाखवतात मित्रांनो. सो दिस इज ऑल अबाउट द फेलिंग सोल्युशन टेस्ट मित्रांनो. चला मित्रांनो आपल्याला आता पुढची टेस्ट बघायची आहे हॅलोफॉर्म टेस्ट. टिपिकली त्याला मी म्हणतो आयोडोफॉर्म टेस्ट. लक्षात घ्या आयोडोफॉर्म, ज्याचा कलर येलो आहे म्हणून पूर्ण स्लाइडच तुम्हाला काय दिसणार आहे येलो. सुरुवात करू आपण हॅलोफॉर्म रिॲक्शनला. सो हॅलोफॉर्म रिॲक्शन मध्ये त्या ठिकाणी म्हणजे ही टेस्ट कोण दाखवतं पहिले फर्स्ट ऑफ ऑल सांगतो मी तुम्हाला, थोडक्यात सांगतो. 2 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल म्हणजे इथॅनॉल, 2 कार्बनचा अल्डिहाइड म्हणजे इथॅनल, ज्याला आपण ऍसिड अल्डिहाइड म्हणतो. त्यानंतर सगळे असे अल्कोहोल ज्यांचा OH म्हणजे ज्यांच्यामध्ये CH3 CHOH ग्रुप आहे म्हणजे सेकंड पोझिशनला OH आहे, किंवा सगळे कीटोन ज्यांचा कार्बोनिल हा सेकंड पोझिशनला आहे. ट्राय टू अंडरस्टँड. व्हिडिओ मागे घेऊन परत हे तुम्ही बघू शकता परत एकदा कोण कोण शो करतं, तसं मी पुढच्या स्लाइडवर दाखवतो. आता हॅलोफॉर्म रिॲक्शन, थोडक्यात आयोडोफॉर्म रिॲक्शनचा रिएजंट काय आहे तर रिएजंट आहे सोडियम हायड्रॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन. ह्या दोघांच्या रिॲक्शनने इन सितू बनवला जाता हा रिएजंट ऍक्च्युली सोडियम आयोडाईड किंवा NaOI. थोडक्यात सोडियम आयोडाईड म्हणण्यापेक्षा मी त्याला NaOI म्हणतो, सोडियम हायपो आयोडाईड असं त्याला म्हणता येईल. हे बघायचं सोडियम हायपो आयोडाईड, नॉट सोडियम आयोडाईड. तर हा जो सोडियम आयोडाईड आहे, हा सोडियम आयोडाईड म्हणजे काय ते सांगतो. NaOH2 यातला एक H आणि यातला एक I बाहेर जाईल आणि इथे काय येईल I, म्हणजे काय मिळेल NaOI. आणि हा NaOI जो इन सितू बनवला जातो, इन सितू म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन सुरू असताना. बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं, ही टेस्ट कोणी कोणी दाखवली ते बघितलं. 2 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल इथॅनॉल,
इथॅनल 2 कार्बनचा अल्डिहाइड, सगळे असे अल्कोहोल ज्यांचा OH हा सेकंड पोझिशनला आहे किंवा म्हणजे ज्यांच्यामध्ये CH3 CHOH ग्रुप आहे, आणि सगळे असे कीटोन ज्यांचा कार्बोनिल हा सेकंड पोझिशनला आहे. ओके, हे ते आयोडोफॉर्म टेस्ट दाखवतात. रिएजंट कोण आहे? NaOH सोडियम हायड्रॉक्साईड इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन. ट्राय टू अंडरस्टँड. येस ऑर नो? म्हणजे अल्कली वापरायची, थोडक्यात तुम्हाला जी वापरायची ती अल्कली वापरा. आता याच्यात तयार काय होणार? NaOI, ज्याला आपण काय म्हणतो? सोडियम हायपोहलाइट. येस ऑर नो? हे इन सितू बनवलं जातं ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन मित्रांनो. आता ह्या रिॲक्शनचा एंड प्रोडक्ट काय, कसं कळणार तुम्हाला की रिॲक्शन आता झाली आहे कंप्लीट? तर शेवटी तुम्हाला येलो प्रेसिपिटेट मिळणार, आणि तो येलो प्रेसिपिटेट कोणाचा असणार आहे? आयोडोफॉर्मचा असणार आहे, CHI3 चा. आणि साईड प्रोडक्ट असणार आहे मित्रांनो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. सो मी एक ओव्हरव्ह्यू सांगितला या स्लाइडच्या माध्यमातून. ऑब्व्हियसली तुम्हाला रिॲक्शन मी एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो. सो आपण आता असं एक्झाम्पल घेऊ. थोडक्यात मी तुम्हाला कोण कोण दाखवते ही टेस्ट हे पण जरा इथे दाखवून देतो. बघा इथे 2 कार्बनचा CH3 CH2 आहे, थोडा वेळ जाईल पण पक्क होऊन जाईल. हा दाखवतो. त्यानंतर CH3 CH2OH, सॉरी हा दाखवला, CH3 CHO 2 कार्बनचा अल्डिहाइड, हा पण दाखवतो. आता मी जर असं लिहिलं CH3 CH2 CHO, हा त्या ठिकाणी ही आयोडोफॉर्म टेस्ट शो करेल का? तर नाही करणार, कारण 2 कार्बनचाच अल्डिहाइड शो करतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं CH3 CHOH CH3 हा शो करेल का? 100% शो करेल, कारण OH काय सेकंड पोझिशनला आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो यामध्ये CH3 CHOH ग्रुप आहे. जर असं म्हटलं CH3 CH2 CHOH CH2 CH3 हा शो करेल का? नाही करणार, कारण यामध्ये CH3 CHOH ग्रुप नाही, किंवा OH हा सेकंड पोझिशनला नाही. त्यानंतर कीटोनवाला एक्झाम्पल घेतो. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा शो करेल का? 100% शो करेल, कारण यामध्ये काय हा मिथिल कीटोन आहे, म्हणजे CH3CO CH3 C डबल बॉन्ड O हा ग्रुप आहे. सो हे मी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला आयडिया येण्यासाठी सांगितलं की कोण शो करतं कोण शो करत नाही. असा 1 मार्काला त्या ठिकाणी जर प्रश्न आला तर ॲट दॅट टाइम यू शुड बी एबल टू राईट द आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. सो हे झालं कोण दाखवतं कोण दाखवत नाही. आता मी एक रिॲक्शन घेतो. तर ह्या रिॲक्शन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघा मी काय घेतोय, CH3 CH2OH हा 2 कार्बनचा अल्कोहोल घेतला. आता याचा रिएजंट काय आहे? NaOH इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन. तर पहिला रोल इथं आयोडीनचा ऑक्सिडेशनचा, म्हणजे इथं अल्डिहाइड पाहिजे. अल्डिहाइड नसेल तर आयोडीन पहिले काय करेल? ऑक्सिडेशन करेल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? CH3 C डबल बॉन्ड OH हा 2 कार्बनच्या अल्डिहाइड पर्यंत आलो. म्हणजे जे आपण बघितलं हा टेस्ट दाखवतो हा दाखवतो, मग आपण 2 कार्बनच्या अल्डिहाइड पर्यंत आलो. आता पुढचा अगेन रोल कुणाचा आहे? आयोडीनचा. आयोडीन काय करेल? आता आयोडिनेशन करेल. या 3 हायड्रोजनच्या जागी 3 आयोडीन येईल मित्रांनो. म्हणजे हा झाला CI3, हा झाला C डबल बॉन्ड OH, आणि शेवटी आता याच्यामध्ये काय टाकायचं मित्रांनो? NaOH टाकायचं. बघा हा NaOH मी इकडे पण लिहितो NaOH. तुम्हाला इथे लक्षात येईल हा CH आणि I आणि 3. ट्राय टू अंडरस्टँड. इथं काय मिळाला? हा C, हा H, हा CH, हा I आणि हा 3. मुद्दाम येलो कलरने दाखवतोय, दिसत नसेल तर परत यावर लिहितो मी ह्या रेड कलरने. CHI3 हा कोणता आहे? येलो आहे. जरी मी लाल कलरच्या पेनने लिहितोय तरी समजायचं हे काय आहे? 100% येलो आहे. येलो 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 प्रेसिपिटेट या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि यावरनं कन्फर्म होतं, म्हणजे हा त्या ठिकाणी काय कन्फर्म करतो? तर म्हणजे याला कन्फर्म करतो की बाबा हा शो करतो म्हणजे आयोडोफॉर्म तयार झाला बा, असं त्याचं इंडिकेशन आहे. मग हा काही पण असू शकतो. 2 कार्बनचा इथेनॉल असू शकतो, 2 कार्बनचा इथेनॉल असू शकतो. सो ह्या एका एक्झाम्पलमध्ये प्रायमरी अल्कोहोल पण आला आणि 2 कार्बनचा अल्डिहाइड पण आला. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण त्या ठिकाणी याचा साईड प्रोडक्ट राहिला ना लिहायचा, याचा साईड प्रोडक्ट लिहू. हा काय आता? H, हा काय? C डबल बॉन्ड O, आणि इथे काय उरलं? ONA. म्हणजे ह्या ठिकाणी मिळाला हा सोडियम फॉर्मेट, म्हणजे ऍसिडचा सोडियम सॉल्ट मिळाला मित्रांनो. सो अशी एक रिॲक्शन आहे. आता पुढच्या रिॲक्शनकडे तुम्हाला मी येऊन जातो, ज्यामध्ये तुम्हाला मी सेकंडरी अल्कोहोल म्हणजे OH CH3 CHOH ग्रुप, OH हा सेकंड पोझिशनला आणि कीटोन हा सेकंड पोझिशनला, असं एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल CH3 CHOH CH2 CH3. आता यामध्ये NaOH इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन. तर फर्स्ट रोल कोणाचा? आयोडीनचा. आयोडीन याचं काय करणार? ऑक्सिडेशन. म्हणजे काय मिळणार? CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. आला का इथे कार्बोनिल तुमच्या सेकंड पोझिशनला कीटोनचा. आता पुन्हा इथे रोल कोणाचा? आयोडीनचा. आयोडीन हा हे मिथिल कीटोन ग्रुप पाहिजे मित्रांनो. यामध्ये CH3 C डबल बॉन्ड O ही कंडिशन पाहिजे. मग आयोडीन काय करणार? ह्या 3 हायड्रोजनचं काय करणार? आयोडिनेशन. म्हणजे काय मिळणार? CI3 C डबल बॉन्ड O
CH2 आणि CH3 आणि एवढं झालं की यामध्ये आपण काय टाकणार मित्रांनो NaOH झालं. हा येलो कलरचा काय बाहेर पडणार मित्रांनो CHI3 आणि याचा साईड प्रोडक्ट काय असणार या C डबल बॉन्ड O ला काय जॉईन होणार ONA म्हणजे प्रोडक्ट मिळाला CH3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O आणि पलीकडे असलेला ONA याचं नाव आहे सोडियम 1 2 3 कार्बन म्हणजे प्रोपॅनोएट. सो या साईड प्रोडक्टचं नाव आहे सोडियम प्रोपॅनोएट मित्रांनो. आणि इथे हा जो येलो कलर मिळाला सो दॅट इज काय मला सांगा येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळाला हा काय मित्रांनो आयोडोफॉर्म आहे मित्रांनो. काय हा आयोडोफॉर्म अँड दिस इज ऑल अबाउट द काय मित्रांनो आयोडोफॉर्म टेस्ट मित्रांनो ज्याला जनरली म्हटलं जातं हॅलोफॉर्म टेस्ट. ओके चला मित्रांनो पुढची टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर कीटोन. एकदम सोपं आहे. वेन फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोप्रोसाइड हा रिएजंट आहे इज ॲडेड टू कीटोन. एखाद्या कीटोनमध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोप्रोसाइड आपण त्या ठिकाणी टाकलं अँड मिक्सचर इज शेकन अँड बेसिफाईड म्हणजे त्याला बेसिक बनवायचं मित्रांनो OH मायनस टाकायचं त्यामध्ये बेसिफाईड करायचं बाय ॲडिंग NaOH ड्रॉप बाय ड्रॉप टाकायचं भस्कर नाही टाकायचं. ट्राय टू अंडरस्टँड. आणि शेवटी तुम्हाला काय मिळतो रेड कलर मिळतो सोल्युशनमध्ये आणि रेड कलर मिळाला की आपण समजून घ्यायचं तुमच्या अननोन सॅम्पलमध्ये काय आहे कीटॉनिक हा फंक्शनल ग्रुप आहे कीटोन प्रेझेन्स आहे मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. एकदम सोपं आहे. मी परत एकदा सांगतो हा काय कीटोन याचं नाव आहे प्रोपॅन 2 ONE ज्याला जनरली तुम्ही ॲसिटोन पण म्हणता मित्रांनो. ज्याचं काम आहे म्हणजे अजून एक काम आहे त्याचं नेल पेंट रिमूव्हर ॲसिटोनच असतो हा. सो याला काय करायचं बेसिक मीडियममध्ये घ्यायचं म्हणजे OH मायनसमध्ये. ट्राय टू अंडरस्टँड. त्यामध्ये काय टाकायचं सोडियम नायट्रोप्रोसाइड. आता सोडियम नायट्रोप्रोसाइड काय आहे FeCN5NO2- हे टाकण्याच्या अगोदर काहीतरी मिळेल ना मित्रांनो OH मायनस टाकल्यामुळे ते मी सांगतो काय मिळेल. हा OH मायनस काय करतो इथला एक हायड्रोजन काढून घेतो. हा OH मायनस इथला एक हायड्रोजन काढून घेतो आणि काय मिळतंय बघा इथे मी दाखवून देतो तुम्हाला. हा CH3 हा C डबल बॉन्ड O येस ऑर नो हा CH3 C डबल बॉन्ड O आणि इकडे CH3. आता CH3 होता इथे ऍक्च्युली पण OH मायनसने यातला एक H काढून घेतला म्हणजे हा काय झाला CH2 मायनस झाला मित्रांनो. थोडक्यात या ॲसिटोनमध्ये OH मायनस पडल्यानंतर आपल्याला हा असा कार्बॅनियन लाईक म्हणजे असा CH2 मायनस मिळतोय. आता हा CH3 C डबल बॉन्ड O CH2 मायनस या सोडियम नायट्रोप्रोसाइड बरोबर रिॲक्ट होतो. सोडियम नायट्रोप्रोसाइड काय आहे FeCN5NO2-. आता काय होतं हा रेड कलरेशन मिळतं तुम्हाला शेवटी इंडिकेशन रेड कलरेशन. ट्राय टू अंडरस्टँड. काय मिळतं रेड कलरेशन. हे कशामुळे होतं बस या दोघांना ऍड करायचं मित्रांनो बाकी काहीच करायचं नाही. काय करायचं सांगतो हा Fe हा CN5 हा NO बरोबर की नाही. आता याच्यासोबत याला पण घ्यायचं काय हा CH3 CO CH2 हे सगळं एकत्र केलं हे 2 मायनस आणि हा 1 मायनस या पूर्ण कॉम्प्लेक्सवर काय येईल मला सांगा 3 मायनस आणि हा रेड कलरचा कॉम्प्लेक्स तयार झाला की आपण समजून घ्यायचं की आपला जो स्टार्टिंग मटेरियल आहे किंवा अननोन सॅम्पल आहे तो काय आहे कीटोन आहे. सो थोडक्यात याला म्हणतात सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट फॉर कीटॉनिक फंक्शनल ग्रुप मित्रांनो. ओके आता पुढच्या कार्बॉक्झिलिक ऍसिडच्या लॅबोरेटरी टेस्ट आहे मित्रांनो. पहिली टेस्ट एकदम सोपी आहे लिटमस टेस्ट. येस ऑर नो सॅम्पल घ्यायचं आणि लिटमस टाकायचं त्याच्यामध्ये. कार्बॉक्झिलिक ऍसिड आहे मग ऍसिडिटीसाठी आपल्याला काय करावं लागतं ब्ल्यू लिटमस टाकावं लागतं आणि ऑब्व्हियसली सॅम्पल जर कार्बॉक्झिलिक ऍसिडचा असेल त्यात ब्ल्यू लिटमस टाकला तर दॅट कन्व्हर्टेड इंटू काय मला सांगा रेड म्हणजे त्याचा कलर चेंज होणार आहे. कन्व्हर्टेड इंटू म्हणजे काय ब्ल्यू लिटमस काय होणार रेड होणार आणि ब्ल्यू लिटमस रेड झाला की इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ काय मित्रांनो कार्बॉक्झिलिक ऍसिड जिंदाबाद. आता दुसरी जी टेस्ट आहे ती सोडियम कार्बोनेट टेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे कार्बॉक्झिलिक ऍसिडला जर आपल्याला ओळखायचं आहे तर सोडियम कार्बॉक्झिलिक ऍसिडमध्ये काय ऍड करायचं सोडियम बायकार्बोनेट ऍड करायचं. आता ॲज सून ॲज आपण कार्बॉक्झिलिक ऍसिडमध्ये सोडियम बायकार्बोनेट जर ऍड केलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो या RCOOH मधला H आणि हा H2 आणि या CO3 मधला एक O असा H2O त्यातून रिमूव्ह होईल मित्रांनो. हा एक H आणि यातला एक O म्हणजे H2O. आता इथं काय शिल्लक राहिलं CO2. सो CO2 सुद्धा बुर्र ठरल्याप्रमाणे CO2 गॅस आहे विच एस्केप. ट्राय टू अंडरस्टँड. बरं राहिलं काय Na हा कोणाची जागा घेईल हायड्रोजनची जागा होईल म्हणजे थोडक्यात काय मिळेल RCOONA बाहेर काय जाईल H2O आणि CO2 एस्केप. मग आपल्याला मिळालेला हा जो RCOONA ॲक्वेस मीडियम मध्ये ट्राय टू अंडरस्टँड त्याला आपण ऍसिडिफाय करायचं मित्रांनो म्हणजे त्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं आणि ॲज सून ॲज यू आर ॲडिंग हायड्रोक्लोरिक ऍसिड काय होतं
हा Na आणि हा Cl, हा NaCl ॲक्वियस तुम्हाला त्या ठिकाणी देतो आणि याचं कन्व्हर्जन कशात होतं परत RCOOH मध्ये होतो. हा डाऊन साईडचा एरो काय शो करतोय, प्रेसिपिटेट सेटल डाऊन होतो तो किंवा प्रेसिपिटेट मिळतो विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ नन अदर दॅन काय मला सांगा, सी ऍसिड. सी ऍसिड म्हणजे काय, कार्बॉक्झिलिक ऍसिड. थोडक्यात आपल्याला काय मिळतात मित्रांनो, कार्बॉक्झिलिक ऍसिड मिळतात. काय मिळतात म्हणजे कार्बॉक्झिलिक ऍसिड आपण कन्फर्म करू शकतो. ही एक टेस्ट आहे. आता कार्बॉक्झिलिक ऍसिड डिटेक्ट करण्याची तिसरी टेस्ट आहे, त्याला आपण इस्टर टेस्ट म्हणतो मित्रांनो, इस्टर टेस्ट. आता ही टेस्ट काय बघा, एकदम सिंपल फंडा आहे त्या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ऍसिड आणि अल्कोहोल जिथं एकत्र येतं बघा, कार्बॉक्झिलिक ऍसिड घ्यायचं, त्यामध्ये 1 ml अल्कोहोल टाकायचा, हा RCOH म्हणजे कार्बॉक्झिलिक ऍसिड. 1 ml इथेनॉल टाकलं आपण, 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण टाकलं, त्या H2SO4 ला आपण इथं H+ ने दाखवतोय. त्याला थोडीशी हीट द्यायची, वॉर्म कंडिशन मध्ये आणायचं. कशात करायचं ते, 5 मिनिट हीट द्यायची त्याला वॉटर बाथमध्ये डायरेक्ट जाळावरनं धरायचा तो. 5 मिनिट वॉटर बाथमध्ये त्याला वार्म त्या ठिकाणी करायचं. 1 ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि त्या ठिकाणी 1 ml इथेनॉल सोबत हा कार्बॉक्झिलिक ऍसिड जेव्हा रिॲक्ट होईल मित्रांनो, तर ऍसिडचा OH आणि अल्कोहोलचा H अशा पद्धतीने वॉटर त्या ठिकाणी बाहेर जाईल आणि आपल्याला काय मिळेल, RC डबल बॉन्ड O C2H5 मित्रांनो. इथला प्रोडक्ट असणार आहे RC डबल बॉन्ड O C2H5 आणि ऑब्व्हियसली यातून बाहेर काय गेलं, H2O बाहेर गेलं. तर हे काय मित्रांनो, इस्टर आहे. इस्टरला काय असतो, असा एक फ्रुटी स्मेल असतो, फ्रुट्स सारखा फ्रुटी स्मेल. आणि फ्रुटी स्मेल इस्टर आला की इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ काय मित्रांनो, कार्बॉक्झिलिक ऍसिड. नन अदर दॅन कार्बॉक्झिलिक ऍसिडचीच ही टेस्ट आहे मित्रांनो, याला म्हणायचं इस्टर टेस्ट मित्रांनो. सो ह्या 3 टेस्ट होत्या कार्बॉक्झिलिक ऍसिडला कन्फर्म किंवा आयडेंटिफाय करण्याच्या टेस्ट मित्रांनो. समजतंय. यानंतरची टेस्ट आहे मित्रांनो अमाइन्स या चॅप्टर मधून ऑरेंज डाय टेस्ट. ट्राय टू अंडरस्टँड ऑरेंज डाय टेस्ट. आता ऑरेंज डाय टेस्ट मध्ये काय कन्फर्म होतं, तर ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झिन रिंग अटॅच टू NH2. ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन यामध्ये डिटेक्ट होतात. दाखवायचं झालं तर बेन्झिन रिंग विच इज अटॅच टू NH2 हा ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन आहे. आता काय करायचं, ह्या ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइनला NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्ट करायचं मित्रांनो. डायॲझोटायझेशन करायचं. येस ऑर नो. डायॲझोटायझेशन केल्यानंतर काय तयार होईल, बेन्झिन रिंग N2 + Cl-. बेन्झिन रिंग N2 + Cl-. हा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार होईल मित्रांनो. बेन्झिन डायझोनियम सॉल्ट मध्ये म्हणजे हे एकदा तयार झालं की याला अशा टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं जिथं बीटा नॅफ्थॉल इन NaOH घेतलेला आहे. आता बीटा नॅफ्थॉल काय मित्रांनो बघा, बेन्झिन रिंग विच इज अटॅच टू बेन्झिन रिंग आणि हा इथे OH हा बीटा नॅफ्थॉल आहे. ट्राय टू अंडरस्टँड. आणि नंतर काय होईल, या दोघांमध्ये रिॲक्शन होईल मित्रांनो आणि या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन तुम्हाला फॉर्मेशन ऑफ काय दिसेल, ऑरेंज डाय झालेला दिसेल. आणि हा जो ऑरेंज डाय तो कसा आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगून देतो. बघा इथं या पहिले फर्स्ट ऑफ ऑल पहिले हे क्लिअर करतो. फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय झाला की प्रेझेन्स ऑफ काय मला सांगा, तर प्रेझेन्स ऑफ नन अदर दॅन हेच ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. काय प्रेझेन्स होईल, ॲरोमॅटिक म्हणजे कशाचा प्रेझेन्स असेल, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन हे कन्फर्म होईल. आणि ऑब्व्हियसली डायॲझोटायझेशन करतोय म्हणजे 0 to 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 to 278 केल्विन हे टेम्परेचर त्यामध्ये मेंटेन करायचं. आता फक्त विषय राहिला प्रोडक्टचा की बाबा हा ऑरेंज डाय काय, तर बघा हे स्ट्रक्चर इथे काढतो मी. रिंग, या 2 रिंग, या पोझिशनला काय OH. आता ही जी पोझिशन आहे या OH इथली ही पोझिशन, इथे बघा काय फॉर्म होतो, इथला एक H आणि इथला Cl, हा HCl बाहेर जातो आणि हा N2 दोघांच्या मध्ये येईल. आता N डबल बॉन्ड N आणि ह्या N ला काय अटॅच आहे परत ही बेन्झिन रिंग. सो दिस इज काय मला सांगा, ऑरेंज डाय मित्रांनो. आणि हा ऑरेंज डाय एकदा तुम्हाला ऑरेंज कलर मिळाला की काय कन्फर्म होतं, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कन्फर्म होतात. सो दिस इज द ऑरेंज डाय टेस्ट फॉर ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन मित्रांनो फ्रॉम द चॅप्टर अमाइन्स. ओके. आता पुढची टेस्ट आहे अमाइन्स या चॅप्टरमधून मित्रांनो, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. कोणते अमाइन्स, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन. हे बेसिक आहेत हे ओळखण्याची ही टेस्ट आहे मित्रांनो. यांचं बेसिक नेचर रिव्हेल होतं या टेस्टच्या माध्यमातून. एक तर पहिली गोष्ट सोपी आहे की ती बेसिक आहे म्हटल्यानंतर काय होणार, रेड लिटमस ब्ल्यू होणार. इथे काय नाही, A फॉर ॲपल टेस्ट. आता मेन टेस्ट काय बघा, सपोज इथे हा अमाइन घेतला, प्रायमरी असो सेकंडरी असो किंवा टर्शरी असो, नायट्रोजनला 3 बॉन्ड आणि नायट्रोजनकडे असणारी लोन पेअर. वेन इट अलाउड टू रिॲक्ट विथ द ॲक्वियस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करायचा. आता इथं काय होतं, नायट्रोजनकडे जी लोन पेअर आहे ती H ला ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल आणि काय मिळेल, हा N त्याला असणारे 3 बॉन्ड, त्याला हा H अटॅच होईल आणि नायट्रोजनच्या डोक्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा एक अमोनियम वॉटर सोल्युबल अमोनियम क्लोराईड तयार होईल मित्र त्या ठिकाणी, वॉटर सोल्युबल अमोनियम क्लोराईड. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे हा NH4+ आणि हा Cl- म्हणजे याला एकत्रितरित्या जर वाचलं तर
ट्राय टू अंडरस्टँड. पहिले मी पण कन्फ्युज झालो, पण ते असं आहे. म्हणजे समजा इथं एच असेल आणि हा पण एच, म्हणजे हा झाला अमोनियम, हा Cl मायनस म्हणजे हा अमोनियम क्लोराईड. आता हा अमोनियम क्लोराईड काय आहे, वॉटर सोल्युबल आहे. आता याच्यात आपण एक्सेस NaOH टाकलं, एक्सेस NaOH, तर ट्राय टू अंडरस्टँड हा Na आणि हा Cl म्हणजे NaCl आउट. त्यानंतर हा OH आणि हा H, हा OH आणि हा H, ट्राय टू अंडरस्टँड, हा H2O पण आउट. मग राहिलं काय फक्त हा अमाइन, म्हणजे हा अमाइन परत तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, जो काय आहे ओरिजिनली काय आहे त्या ठिकाणी इनसोल्युबल अमाइन आहे. काय आहे तो, इनसोल्युबल. ट्राय टू अंडरस्टँड. सो अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला काय केलं, डिस्टिंग्विश केलं मित्रांनो. थोडक्यात प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन त्या ठिकाणी जे ओरिजिनली वॉटर इनसोल्युबल आहेत त्याला आपण HCl मध्ये ऍड केलं, तर तयार झाला अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड हा वॉटर सोल्युबल आहे. त्यात एक्सेस NaOH टाकला, यातला Na, यातला Cl, NaCl आउट, यातला OH, यातला H, H2O आउट, आणि पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळाला, ओरिजिनल वॉटर इनसोल्युबल अमाइन मिळाला. इनसोल्युबल म्हणजे पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी जो ओरिजिनल जसा होता तसा मिळाला, इनसोल्युबल. तर याच्यातून काय कन्फर्म झालं की तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड जो आहे तो काय आहे, अमाइन आहे, आणि अमाइन हा बेसिक आहे, हे त्या ठिकाणी कन्फर्म झालं मित्रांनो. सो दिस इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स मित्रांनो. आता पुढच्या अमाइनच्या व्हेरी इम्पॉर्टंट टेस्टकडे मी त्या ठिकाणी जातो, जी बोर्ड एक्झामला किंवा सीईटी, नीट, JEE सगळीकडे इम्पॉर्टंट आहे. त्या टेस्टचं नाव आहे कार्बिल अमाइन टेस्ट, ज्याचं दुसरं नाव आहे आयसोसायनाइड टेस्ट. कार्बिल अमाइन टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज आयसोसायनाइड टेस्ट. आयसोसायनाइड टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज कार्बिल अमाइन टेस्ट. आता यांचा स्टार्टिंग कंपाऊंड काय, ही टेस्ट कोण दाखवू शकतं, ओनली प्रायमरी अमाइन RNH2. बघा काय मिळेल आपल्याला, काय मिळेल नाही, काय रिॲक्ट होणार आहे, RNH2 प्रायमरी अमाइन ओनली, ही टेस्ट दाखवू शकतात. दुसरा पॉइंट आहे, व्हॉट इज द रिएजंट यूज इन द कार्बिल अमाइन टेस्ट. कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये रिएजंट काय वापरतं, तर क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक NaOH किंवा KOH, आणि याला हीट द्यावं लागेल. सो आतापर्यंत काय कळलं, रिॲक्शनचं नाव, डिस्टिंग्विश टेस्टचं नाव कार्बिल अमाइन टेस्ट, दुसरं नाव आयसोसायनाइड टेस्ट. आयसोसायनाइड टेस्ट का म्हणायचं, कारण प्रोडक्ट इज आयसोसायनाइड, NC. CN असतो सायनाइड, NC असतो आयसोसायनाइड. सो प्रोडक्ट मिळणार आहे NC, म्हणून आयसोसायनाइड टेस्ट. आता रिॲक्टंट काय आहे, तर प्रायमरी अमाइन RNH2 किंवा ARNH2, ॲलिफॅटिक असो नाही तर ॲरोमॅटिक असो. रिएजंट काय आहे, क्लोरोफॉर्म अल्कोहोलिक अल्कली म्हणजे KOH किंवा NaOH, आणि हीट द्यावे लागेल. आता प्रोडक्ट जो आयसोसायनाइड इथं दिसतंय तुम्हाला, येस ऑर नो, म्हणजे फॉल्स स्मेलिंग आयसोसायनाइड, पंजंट ऑर्डर असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो तीच त्याची डिस्टिंग्विश टेस्ट आहे, प्रोडक्ट आणि ऑब्झर्वेशन. प्रोडक्ट काय, आयसोसायनाइड, आणि फॉल स्मेलिंग आयसोसायनाइड त्या ठिकाणी तयार होईल मित्रांनो, ज्याचा पंजंट ऑर्डर आहे. आणि तो स्मेल आला की आपण समजून घ्यायचं मित्रांनो की तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, प्रायमरी अमाइन आहे. आता इथं रिमेंबर म्हणताय काय, ओनली प्रायमरी अमाइन गिव्ह कार्बिल अमाइन टेस्ट, माहिती आपल्याला. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन ही टेस्ट देतील का, अजिबात नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही रिॲक्शन करत बसा, काहीच होणार नाही. ओके, आता हे का होत नाही ते सांगतो. कारण ही रिॲक्शन जर कंप्लीट व्हायची असेल तर इथे बघा, रिक्वायरमेंट ऑफ 2 NH बॉन्ड, म्हणजे 2 NH बॉन्ड पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड, हा NH आणि एक NH. तसं सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन मध्ये 2 NH बॉन्डच नाहीये, त्यामुळे सेकंडरी आणि टर्शरी अमाइन कार्बिल अमाइन किंवा आयसोसायनाइड टेस्ट दाखवणार नाही मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आता रिॲक्शनच्या माध्यमातून कव्हर करू, कारण प्रेडिक्ट द प्रोडक्टला वगैरे ह्या रिॲक्शन येतात. समजा मिथिल अमाइन घेतला, अल्कोहोलिक KOH इन प्रेझेन्स ऑफ CHCl3, यावरनं आपल्याला ओळखायला पाहिजे ही काय आहे, आयसोसायनाइड टेस्ट आहे. अल्कोहोलिक अल्कली इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफॉर्म, तर होणार काय, तर या CH3NH2 चं कन्व्हर्जन कशात होणार आहे, आयसोसायनाइड म्हणजे CH3NC, मिथिल आयसोसायनाइड. आणि साईड प्रोडक्ट काय मिळणार, इथं जर KOH वापरलं तर 3 KCl 3 वॉटर, इथं जर NaOH वापरलं तर 3 NaCl 3 वॉटर. ओके, साईड प्रोडक्ट झाले. आता फक्त याचा मेन प्रोडक्ट लिहायचा राहिला मित्रांनो. सो बेन्झिन रिंग NH2 चा काय होणार, बेन्झिन रिंग NC म्हणजे काय, फिनिल आयसोसायनाइड. सो याचं नाव आहे मिथिल आयसोसायनाइड, याचं नाव आहे फिनिल आयसोसायनाइड. आणि हे जे आयसोसायनाइड त्या ठिकाणी तयार होतात यांचा फोल स्मेलिंग ऑर्डर आहे, लक्षात घ्या, पंजंट ऑर्डर आहे. आणि यावरनं कन्फर्म होतं की तुमचा स्टार्टिंग रिॲक्टंट जो आहे तो काय आहे, प्रायमरी अमाइन आहे मित्रांनो, वेदर इट इज अलिफॅटिक ऑर अरोमॅटिक. सो दिस इज नोन ॲज कार्बिल अमाइन किंवा आयसोसायनाइड टेस्ट मित्रांनो. आता लास्ट डिस्टिंग्विश टेस्टकडे जाऊ मित्रांनो आपण. त्याचं नाव आहे हिन्सबर्ग टेस्ट, अमाइन ह्या चॅप्टरची, आणि पूर्ण सगळ्या सिलेबस वाईज ही लास्ट डिस्टिंग्विश टेस्ट आहे, हिन्सबर्ग टेस्ट. तर हिन्सबर्ग टेस्टमध्ये काय आयडेंटिफाय होतं, इथे बघा, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन मित्रांनो. आता ह्या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला डिस्टिंग्विश करण्यासाठी जो रिएजंट आहे त्याला हिन्सबर्ग रिएजंट म्हणतात, तो आहे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. लक्षात घ्या, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. बेन्झिन कसा आहे, C6H5, सल्फोनिल म्हणजे SO2 आणि क्लोराईड म्हणजे Cl. याला असं पण दाखवू शकता, बेन्झिन रिंग
AR2Cl असंही दाखवू शकता किंवा याला ArSO2Cl असंही दाखवू शकता. सो एनी कोणताही वे तुम्ही त्या ठिकाणी वापरा. याला बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड म्हणायचं. मी इथं ऑलरेडी त्या ठिकाणी दाखवलं आणि NaOH त्या ठिकाणी वापरावं लागेल मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. सो थोडक्यात बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड NaOH म्हणजे बेसिक कंडिशन असते, दुसरं काही नाहीये. आता बघा या टेस्टमध्ये काय होतं, तर प्रायमरी अमाइन जेव्हा बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट होतो तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला N अल्किल सल्फोनिल अमाइड मिळतात. N अल्किल सल्फोनिल अमाइड मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, जे अल्कलीमध्ये सोल्युबल असतात, त्याचे कारण पण सांगणार आहे. सेकंडरी अमाइनच्या केसमध्ये आपल्याला काय मिळतं, NN डाय अल्किल. ट्राय टू अंडरस्टँड. NN डाय अल्किल सल्फोनिल अमाइड मिळतो, जो अल्कलीमध्ये इनसोल्युबल असतो. आणि टर्शरी अमाइन तर रिॲक्टच होत नाही मित्रांनो. सो हे टिपिकली तुम्हाला त्या ठिकाणी रिॲक्शन शिवाय समजणार नाही, म्हणून मी एक्झाम्पल घेतलेले आहे. हा प्रायमरी अमाइन CH3NH2. याची बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्शन झाली की याचा एक हायड्रोजन, इथला एक Cl, म्हणजे काय बाहेर जाईल, -SCl. आणि काय तयार होईल बघा इथे, CH3NH, एक H गेला म्हणजे NH राहिला, हा SO2 आणि हा C6H5. याचं नाव काय मित्रांनो, N मिथिल. हा बघा N मिथिल फिनिल सल्फोनिल अमाइड, लक्षात घ्या, असं याचं नाव आहे मित्रांनो, फिनिल सल्फोनिल अमाइड. N अल्किल सल्फोनिल अमाइड म्हणतात याला थोडक्यात. तर इथे काय मित्रांनो, तर इथे N ला हा H अटॅच आहे, हा ऍसिडिक आहे, म्हणजे यामध्ये हा जो हायड्रोजन आहे हा ऍसिडिक हायड्रोजन आहे. दॅट्स वाय याच्यामध्ये जर अल्कली टाकली तर तो त्याच्यामध्ये काय होतो, सोल्युबल होतो. म्हणजे इथे जो पण काही तुम्हाला हा कंपाऊंड मिळणार आहे किंवा प्रेसिपिटेट मिळणार आहे, हा अल्कलीमध्ये काय होणार आहे, सोल्युबल होणार आहे. आणि हा अल्कलीमध्ये सोल्युबल झाला तर इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमाइन मित्रांनो. आता इथं रिॲक्शन बघू आपण. हा H आणि इथला Cl म्हणजे -SCl होईल. इथे काय मिळेल पुढे, CH3 NCH3, हा SO2, हा SO2 आणि हा C6H5. म्हणजे हा काय मिळाला, NN डायमिथिल सल्फोनिल अमाइड, फिनिल सल्फोनिल अमाइड. म्हणजे आता हा जो प्रोडक्ट मिळाला याच्या N कडे H आहे का, नो ऍसिडिक हायड्रोजन, याच्याकडे हायड्रोजन नाहीये म्हणजे नो ऍसिडिक हायड्रोजन. मग यामध्ये जर आपण अल्कली टाकली मित्रांनो, जसा हा सोल्युबल झाला होता तसा हा काय असणार आहे, इनसोल्युबल असणार आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण हा रिएजंट टाकून जे प्रोडक्ट मिळतात इथे दोन्हीकडे, इथे थोडक्यात प्रेसिपिटेट मिळतात. मग त्या प्रेसिपिटेटमध्ये दोघांमध्ये पण काय टाकायची, अल्कली. सो ज्या टेस्ट ट्यूबमध्ये ती अल्कली टाकल्यानंतर तो प्रोडक्ट सोल्युबल होईल तर त्याचा स्टार्टिंग कंपाऊंड हा काय आहे, प्रायमरी अमाइन. जो इथे ह्या स्टेपमध्ये इनसोल्युबल राहील त्याचा स्टार्टिंग कंपाऊंड हा काय आहे, सेकंडरी अमाइन. आणि जिथे रिॲक्शनच मिळणार नाही मित्रांनो, म्हणजे नो रिॲक्शन. ट्राय टू अंडरस्टँड, नो रिॲक्शन, इथं काहीच होत नाही. तर ज्या टेस्ट ट्यूबमध्ये काहीच होणार नाही, प्रेसिपिटेटच मिळणार नाही, तो अमाइन तुमचा काय आहे, टर्शरी अमाइन. अँड दिस इज द डिस्टिंग्विश टेस्ट इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन मित्रांनो. ओके. सो अशा पद्धतीने आपल्या सर्वच्या सर्व डिस्टिंग्विश टेस्ट त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या मित्रांनो. आय होप यू अंडरस्टँड. ड्युरिंग द लेक्चर मी पण काही म्हटलो नाही तुम्हाला, पण जर लेक्चर आवडत असेल, समजत असेल तर पुढील व्हिडिओ टाकण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. एक्झाम तोंडावर आहे, चांगला अभ्यास करा, याच्यावर नो चांगली फाईट करा, रिझल्ट व्हॉट एव्हर इट मे बी. काही अडचण असेल कमेंट करा मित्रांनो. सो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल, सगळ्या डिस्टिंग्विश टेस्ट पाहिल्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो. चांगला अभ्यास करा. थँक्यू.